नक्षल हा केवळ गडचिरोलीमध्ये नसून हे अर्बन नक्षल आता काही संस्थांमध्ये शिरल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील मेळाव्याला केलं होतं आणि त्यावर काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी मात्र उत्तर दिलेलं आहे। आंबेडकरी जनता मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा सूड आगामी विधानसभा निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा नितीन राऊत यांनी दिलाय। फक्त गडचिरोलीत नाही आहेत, हे अर्बन नक्षल काही एनजीओ मध्ये घुसलेले आहेत आणि त्यांनी अगदी पद्धतशीरपणे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि हे सरकारच्या विरोधातले काही एनजीओ जे आहेत, म्हणजे चांगले एनजीओच्या बद्दल आम्ही कौतुक करतोच, परंतु मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव एकच त्यांचं स्वप्न होतं आणि मोदीजीने तर देशाच्या विकासाचा अजेंडा हातात घेतला होता, पण ह्यांच्या हातामध्ये एकच अजेंडा होता, मोदी हटाव मोदी हटाव। मोदी द्वेषाने पछाडले होते लोक, पण मोदी हटाव मोदी तर हटले नाही, हटवणारे हटले, मोदीजी बैठ गए वहां पर प्रधानमंत्री पद पे। की गडचिरोलीत नक्षलवाद आहे तो संपूर्ण राज्यात पसरला, त्याच्यातही तुम्ही सपशेल पराभूत झालेला आहात जर तुमच्या नेतृत्वात असं होत असेल तर। आणि अर्बन नक्षल जर तुम्ही आंबेडकर राईट्स आणि आंबेडकरवादी जे संघटना आहेत, ज्या संघटना संविधानाची सुरक्षा करण्याच्या दृष्टीने अग्रेसर असतात, त्यांना जर नक्षलवादी म्हणत असाल तर याचा बदला निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ही आंबेडकरी जनता घेतल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।